नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आपल्या शेळ्या मेंढ्या या आज फार्ममधून चरण्यासाठी बाहेर सोडलेले आहे। कारण की आपल्या फार्ममध्ये गोबा करण्याचं काम चालू आहे। तर शेळ्याला खाली माती होती पहिले, तर आता त्याच्यावर गोबा करायचा आहे। तर आपल्या मेंढ्या आपण फार्मच्या बाहेर सोडलेल्या आहे। त्यावेळेस यांचा कोकरांचा व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओमध्ये आताच्या व्हिडिओमध्ये बराचसा असा फरक झालेला आहे। पहिल्यापेक्षा ते आता मोठे झालेले आहे। काही याच्यात मेंढ्या आहे आणि इकडे आपल्या शेळ्या। तर शेळी पालन सोपं की मेंढी पालन सोपं, याच्यावरती आपण आपला टॉपिक आहे आजचा। बघा, तुम्हाला मेंढ्या दिसते आहे, एवढे मेंढ्या असून यांच्या मागं पळायचं काम नाही। सगळे एकाच जागेवर चरत आहेत। इकडे बघा शेळ्या, एक या इथं, दोन त्या तिकडं, बाकीचे तिकडं पलीकडं, काही त्या तिकडं, ती तिकडे गेलेले बघा, समोर दिसतं पांढरं पांढरं। अशा म्हणजे शेळ्याचं चरणं असं असतं आणि मेंढ्याचं इतकं सोपं आहे। तर आपल्याला शेळी पालनापेक्षा मेंढी पालन हे कधीही अतिउत्तम। कारण की तुम्हीच बघा, खायला पण इतकं भारी, एकाच जागेवर पूर्ण पोट भरेपर्यंत एकाच जागेवर खातात। आणि शेळ्यांचं असं आहे बघा, आता मी शेळ्या तीन चार शेळ्या ह्या जागेवर, 3 शेळ्या इथं, बाकी भरपूर अशा दूर गेलेले आहे। तर शेळीपालनामध्ये शेळीपालन चांगलं की मेंढी पालन? मी शेळीपालन करत असून तुम्हाला सांगतोय की मेंढी पालन कधीही चांगलं। कारण की बघा, शेळ्या आपल्या इकडे या तुरीच्या वावरात इकडं 3-4 ठिकाणी इकडे चरताय। अरे छो अरे, तर शेळीपालन करणं एवढं सोपं नाही आहे। शेळीपालन शेळ्या सांभाळणं भरपूर अवघड आहे। तर अशा चरायला सोडल्यानंतर बरंचसा असा हे होतं आणि परत उत्पादनामध्ये शेळी चांगली की मेंढी चांगली? तर मी कधीही सांगेल, उत्पादनासाठी कधीही आपल्याला मेंढी चांगली। कारण की मेंढी ही तिचा म्हणजे व्याल्यानंतरही लगेच अशी क्रॉस होते, त्याच्यामुळे आपल्याला कधी मेंढी परवडते। आणि शेळ्या, जी शेळी आता जणली तीच पुढच्या वर्षी ह्या टायमाला जणते। जी शेळी आता जणली, जी जूनमध्ये लागली, ती परत पुढच्या वर्षी जूनमध्येच लागेल। शेळ्याचं असं असतं, कशीही सांभाळा, कारण की आपण सळ करून बसलेलो आहे। आणि मेंढ्याचं असं आहे, 7 महिन्याला शेळी लागेल म्हणजे लागेल। काही शेळ्या 12 महिन्यातून 2 वेळेस जणतात, काही 14 महिन्यात 2 वेळेस। याच्या उपर एकही शेळी असा तिचा वेण्याचा टाईम असा घेत नाही। आणि शेळ्याचं असं वर्षातून एकदाच शेळी जणती। कारण की तुम्ही कसंही शेळी पालन करा, आपण सर्व करून बसलेलो आहे, त्याच्यामुळं आपण तुम्हाला सांगतोय। तिकडे बघा शेळ्या आता इथं आणल्या तुम्ही, तर लगेच तिकडे पळाल्या, एका जागेवर थांबत नाही। एक शेंडा या इथं काही, एक शेंडा तिकडे काही, हे तिकडून पलीकडून जाऊन हाणून पण आणल्या तरी एकाच जागेवर आहे। जास्त काही असे हे पळत नाही। तुम्ही म्हणत असाल की तू त्यांना एका जागेवर थांबवतोय म्हणून ते थांबताय, जिथं चारा दिसेल तिथंच ते थांबतात। असं याच्यासारखं शेळ्यासारखं त्यांचं काही चरणं नसतात। तर आपण शेळी पालनामध्ये शेळ्या कमी करून आपण मेंढ्या वाढवणार आहोत, मेंढ्याकडे आपण लक्ष देणार आहोत। कारण की आपल्याला प्रॉफिटेबल म्हणजे मेंढी पालन। शेडमध्ये पण चरत असताना मेंढ्या या एकमेकीला कत्ताही मारत नाही। बघा, पिल्लामध्ये मोठ्या शेळ्या राहत्या, मोठ्या मेंढ्या राहत्या, मोठ्या मेंढ्यामध्ये हे छोटाले कोकरं त्याच्यात राहतात, तरी एकमेकाला कोणीच मारत नाही। आणि शेळ्याचं असं आहे, एका शेळीच्या जागेवर दुसरी शेळी जाऊ द्या, लगेच ती शेळी तिला मारण, ही तिला मारण। मारामाऱ्यामध्ये काही शेळ्या तर अशाच गाबडून जातात। कारण की माझ्या सोबत असा प्रकार घडलेला आहे। मारामाऱ्यामध्ये अर्ध्या गाबडतात, तर त्यात आपलं काही नुकसान होऊन जातं। आणि उत्पादनासाठी आपल्याला नुकसान होतं। त्याच्यामुळे आपण मेंढी पालनाकडे
वळत आहोत. कारण की आपण मेंढीपालनामध्ये काही नवीन नाही आहे. तर मेंढीपालन हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे. आणि नारी सुवर्ण आपण एका वर्षापूर्वी नारी सुवर्णच्या 3 मोठ्याल्या फिमेल घेतल्या होत्या. तर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती कळेलच. एका वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन, त्याच्यावरती तुम्हाला कळेल. तर आता आपल्याकडं नारी सुवर्णाच्या त्या मोठ्याल्या 3 फिमेल आणि त्यांची 1-2 काही पिल्लं घरी आहे असे आपल्याकडे वाढलेले आहे. आणि त्यात आपण 7 विक्री पण झाले 7 पिल्लं नारी सुवर्णाची. तर आपण डॉर्पर मेल घेऊन आपण एक क्रॉसिंग आपल्या गावठी मेंढ्या घेऊन त्यांना क्रॉसिंग करणार आहोत. डायरेक्ट सरळ कटिंग मार्केट चालू करणार आहोत. कारण की इकडं एक कस्टमर पाहिल्यापेक्षा तिकडं जसं की शेळीपालनामध्ये 1 पिल्लू विक्री होतं महिन्यातून 1 अर्ध पिल्लू, तर ते पैसे काही आपल्यापाशी राहत नाही. तर आपण असं करणार आहोत की सगळे एकदाच क्वांटिटीमध्ये पिल्लं विक्री झाली पाहिजे. म्हणजे कसे मेंढीपालनाची तशी विक्री होतात. त्याच्यामुळे तो पैसासुद्धा आपल्या कामात येतो. आणि असं 10-20 हजार येऊन ते काही आपल्या एवढे कामात येत नाही. असा आकडा गण मोठा होतो, 3-4 लाखाचा आकडा मोठा होऊन काही अर्थ नाही आहे. आणि तो टिकायला महत्त्व आहे. तर शेळ्यांचं तब्येती वगैरे भरपूर असे मस्त आहे. तर आपण याच्यातल्या शेळ्या कमी करणार आहोत. जसे कस्टमर लागल तसे आपण शेळ्या विकणार आहोत. म्हणजे पूर्ण टोटल नाही विकणार, काही घरी पण ठेवणार आहेत. काही घरी ठेवू, काही विक्री करू. जशा शेळ्या विक्री होतील तशा आपण मेंढ्या खरेदी करू. तर आपला म्हणजे दुसरा पैसा पण गुंतवायचं काम नाही आणि काही नाही. तर आपण बघा यांच्या तब्येती पण अशा मस्त झाल्या आहेत कोकरांच्या. आपण याच्यामध्ये 3-4 माद्या आहे, त्या मादी घरी ठेवणार आहोत आणि नरी विक्री करणार आहोत. परत ते नर विक्री झाल्यानंतर त्यांच्याच पैशाचे आपण माद्या खरेदी करणार आहे. तर बघा पुढे शेळ्या विक्रीसाठी अवेलेबल आहेत. कोणाला लागत असल्या तर, पूर्ण नाही, काही शेळ्या त्याच्यातल्या काही आपण घरी ठेवू. आले एखादा कस्टमर पैसे आले सगळ्या पण देऊ शकतो. फार्मवरती गेल्यानंतर आपण तुम्हाला व्हिडिओ बनवू. आणि मेंढी पालन करायचं ते कसं ते पण आपण बंदिस्तच करणार आहोत. कारण की फिरस्तीमध्ये आपल्याला एवढा काही असा टाईम भेटत नाही. तर आपण ते पण बंदिस्त असं मेंढी पालन करणार आहे. कारण की ह्या जे समोर दिसत आहे आपण आपल्या बंदिस्त आहेत. आता हे सध्या इकडे कपाशीचं वावर खाली होत आहे म्हणून आपण ते चारायला सोडत आहोत. बंदिस्तमध्ये पण असा रिझल्ट त्यांचा चांगला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. शेळी मेंढी पालन करायचे असेल तर तुम्हाला 100% असं मार्गदर्शन आपण करू. योग्य ते मार्गदर्शन करू. असं नाही की उडवाउडवीचे तुम्हाला उत्तरे देऊ. नुसतं फुगवासाठी एवढं उत्पन्न तेवढं उत्पन्न असं करू, असं बिलकुल होणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.